नमस्ते विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्यासमोर फिजिक्सचा एंट्रन्स करता ऑसिलेशन हा चॅप्टर सादर करीत आहे. मागचा काही पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे, त्याच्या पुढचा पार्ट आज आपण कंटिन्यू. तर नेक्स्ट पार्ट आपण बघतोय कंपोजिशन ऑफ 2 SHM. 2 SHMचं कंपोजिशन. ऑलरेडी SHM म्हणजे काय, सिंपल हार्मोनिक मोशन, आणि त्याच्या डिस्प्लेसमेंट एक्स करता आपण इक्वेशन बघितलेलं आहे ना. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल, आता या ठिकाणी सिंपल हार्मोनिक मोशन कशा प्रकारे असेल हे आपण इथे लक्षात घेऊ. बस समजा this is the mean position, this is the extreme position, and this is the another extreme position. आता समजा इथं ओ दिलं, इथं ए नाव देऊ आपण आणि इथं बी नाव देऊ. ठीक आहे. आता इथे एक पॉइंट घेऊ आपण. ही कोणती पोझिशन आहे, एनी, आणि इथं जे अंतर आहे हे अंतर घेऊ एक्स. तर ह्या एक्सला काय म्हणतात, इथं पॉइंट लावून नाव दिलेलं आहे पी, आणि या एक्स करता फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि प्लस अल्फा. सॉरी, अल्फा न घेता आपण आता काय घेतोय, त्या जागेवर फाय घेतोय, हा ना. आता इथं अल्फाच्या ऐवजी काय घेऊ आपण, फाय. तर हा एक इक्वेशन आपल्याला घेता येतं. दिस इज द इक्वेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता हा जो फॉर्म्युला या ठिकाणी आपण घेतलेला आहे, हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरत असताना आपल्याला एक्स म्हणजे काय आहे, तर ओ पासून पी पर्यंतचं अंतर. एक्स म्हणजे काय असेल, डिस्टन्स फ्रॉम ओ टू पी. ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ द SHM. ॲम्प्लिट्यूड कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल ते पण आपण इथे बघू. बघा, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, हायेस्ट डिस्प्लेसमेंट. हा इथून पॉइंट घेतला आणि हे अंतर. आता इथं सांगा हे किती आहे, ए ॲम्प्लिट्यूड. ओमेगा टी म्हणजे टी वेळेत कव्हर केलेला अँगल, आणि फाय म्हणजे इनिशियल फेज. फाय म्हणजे काय असतं, इनिशियल फेज. आता इनिशियल फेज कसा घ्यायचा, तर जेव्हा पार्टिकल मीन पासून निघतोय फाय इक्वल टू 0 घ्यायचं. जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पासून निघतोय फाय इज इक्वल टू पाय बाय 2 घ्यायचं. हे ना, म्हणजे पार्टिकल कुठून निघतोय हे सांगणारी टर्म म्हणजे इनिशियल फेज असतं. ठीक आहे. तर याला म्हणतात इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन ऑर डिस्प्लेसमेंट ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ वी हॅव टू स्टडी द कंपोजिशन ऑफ 2 SHM. 2 SHMचं कंपोजिशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ 2 SHM. समजा ऍट अ टाइम 2 SHM एकत्र येत आहे, ऍट अ टाइम 2 SHM एकत्र येत आहे, तर त्यावेळेस त्याला नाव देऊ आपण कंपोजिशन ऑफ द 2 SHM. काय नाव देता येईल, कंपोजिशन ऑफ द 2 SHM. आता एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय, त्यावरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. बघा, आता एक जण समजा आपण झोक्याचं एक्झाम्पल घेऊ, आणि झोक्यामध्ये जर आपण इथं बघितलं तर समजा आता डायग्राम काढू आपण. हा पार्ट इथं घेतला आपण, हा झोका आहे समजा. आता झोक्यावर एक जण बसलेला आहे, झोक्यावर एक जण बसलेला आहे, पण झोका देणारे 2 जण आहे. बघा आता व्यवस्थित लक्षात घ्या, झोक्यावर एक जण बसलेला आहे आणि झोका देणारे 2 जण आहे. मग आता एकच झोका 2 जण देणारे, मग आता काय कंडिशन असेल लक्षात घ्या. नाही, काय कंडिशन येता येईल की एकच झोका 2 जण जेव्हा देत आहे तेव्हा त्यावेळेस त्याला म्हणायचं कंपोजिशन ऑफ 2 SHM.
काय नाव द्यायचंय सांगा त्याला? कंपोजिशन ऑफ 2SHM. की पहिला झोका देणारा एक सिंपल पहिला. आता अजून एक विचार करू बघा आपण. समजा पहिला मेंबर झोका देतोय आणि तो किती डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करतोय? x1. दुसरा मेंबर झोका देतोय, तो किती डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करतोय? x2. मग आता दोन्ही मिळून जेव्हा झोका देत आहे तेव्हा दोघांची मिळून किती डिस्प्लेसमेंट होईल? x इज इक्वल टू x1 प्लस x2. पण आता एक लक्षात घ्या, समजा इथं आपण घेऊ की पहिला झोका देणार आहे झोक्याला x1 2 मीटर अंतरावर नेतोय आणि दुसरा झोका देणार आहे x2, तो झोक्याला किती समजा 2 मीटर अंतरावर नेतोय. मग सांगा x इज इक्वल टू दोघांची मिळून 2 + 2 इज इक्वल टू 4 मीटर एवढा झोका जाणार. पण कधी? जर तो झोका दोघांनी एका दिशेने दिला तर. लक्ष येतंय ना? नाही तर मग काय होईल सांगा? समजा एक जण म्हणतोय मी उजवीकडं डावीकडं 2 मीटर झोक्याला नेणार आहे आणि दुसरा म्हणतोय मी उजवीकडं 2 मीटर झोक्याला नेणार आहे. हाऊस दोघांची होईल. हाल कोणाचे होतील? झोक्यावर बसलेल्याचे. झोका कुठंच जाणार नाही. कारण सांगा, एक जण एनर्जी लावतोय लेफ्टला नेण्याकरता 2 मीटर आणि एक जण एनर्जी लावतोय राईटला नेण्याकरता 2 मीटर. मग सांगा बरं, दोन्ही मिळून राईट 2 लेफ्ट -2 झोका किती जाईल? 0. पण जर पहिला म्हणतोय मी पण झोका उजवीकडे नेईल आणि दुसरा म्हणतोय मी पण झोका उजवीकडे नेईल आणि दोघं एका वेळेस झोका देत आहे, तर सांगा बरं झोका किती अंतरावर जाईल? तर झोका जाईल 4 मीटर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला x इज इक्वल टू घेताना x1 प्लस x2 करायचंय, पण कन्सिडर डायरेक्शन. डायरेक्शनचा पण विचार करायचा आहे की डायरेक्शन कशा आहे ना, त्याचा विचार करून आपल्याला हा पार्ट इथे ऍड करायचा आहे का मायनस करायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. पण ज्या वेळेस एकच झोका 2 जण देत आहे, तर पहिला झोका देणारा स्वतःची SHM तयार करतोय आणि दुसरा झोका देणारा स्वतःची SHM तयार करतोय. तर ज्या वेळेस रिझल्टंट आपल्याला घ्यायचंय तेव्हा दोघांची ऍडिशन करा, पण डायरेक्शनचा विचार करून. म्हणजे काय की जर दोघं एकाच वेळेस झोका देत आहे आणि एका दिशेने देत आहे तर प्लस करा, आणि जर दोघं एकाच वेळेस झोका देत आहे पण विरुद्ध दिशेने देत आहे तर मायनस करा. म्हणजे काय, एक जण झोक्याला उजवीकडे न्यायचा प्रयत्न करतोय आणि एक जण झोक्याला डावीकडे न्यायचा प्रयत्न करतोय, तर त्यावेळेस सांगा बरं काय करावं लागेल आपल्याला? त्या ठिकाणी जो ऍडिशन करावं लागेल, सॉरी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. आणि जर डायरेक्शन एक असतील तर मग मात्र काय करावं लागेल? ऍडिशन. मग आता कंपोजिशन ऑफ 2SHM हा पार्ट आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेला आहे. आलेला आहे सर्वांच्या लक्षात आहे ना? तर आता बघा, मग आपल्याला आता कंपोजिशन ऑफ 2SHM किती जण झोका देणार आहे? 2 जण. झोके किती आहे? 1. सांगा पहिला मेंबर झोक्याला किती अंतरावर नेतोय? x1 इज इक्वल टू सांगा झोक्याला पहिला मेंबर x1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस φ1. हे त्यांनी जे डिस्प्लेसमेंट तयार करणार त्याचं इक्वेशन आहे. आणि x2 इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी प्लस φ2. मग जेव्हा दोघं एकत्र झोका देणार x इज इक्वल टू काय येईल? x1 प्लस x2. मग x इज इक्वल टू काय येईल? A1 साइन, फक्त इक्वेशन घेतोय मी, ओमेगा टी प्लस φ1 प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस φ2. जेव्हा दोघं बरोबर झोका देता या पद्धतीने आपल्याला इक्वेशन घेता येईल. सांगा x1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस φ1, x2 इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी प्लस φ2. जेव्हा दोघं बरोबर झोका देत आहे x इज इक्वल टू x1 प्लस x2, मग x इज इक्वल टू x1 ची व्हॅल्यू पुटअप करा आणि x2 ची. आता ऍक्च्युअली याला सॉल्व्ह करण्याकरता पुढे मोठं डेरिवेशन आहे, पण आपल्याला ते डेरिवेशन घ्यायचं नाहीये. जर हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला इक्वेशन येतं x इज इक्वल टू r
साईन ओमेगा टी प्लस डेल्टा. याच्यातले टर्म्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे सर्व काय टर्म्स आहे, कोणत्या टर्मचा काय अर्थ आहे. बघा, ज्या वेळेस पहिला मेंबर एकटा झोका देतोय तो तयार करतो SHM-X1. दुसरा मेंबर जेव्हा एकटा झोका देतोय तेव्हा तो तयार करतो SHM-X2. जेव्हा दोन्ही मेंबर एकाच वेळेस झोका देत आहे तेव्हा X इज इक्वल टू X1 प्लस X2 घ्या, दोघांची ऍडिशन करा. सांगा आता, पहिला मेंबर झोका देत असताना अँप्लिट्यूड किती आहे? A1. अँप्लिट्यूड म्हणजे काय सांगा? अँप्लिट्यूड म्हणजे मीन, आणि समजा ही पोझिशन आहे मीन, आणि ही कोणती आहे? एक्स्ट्रीम. ही पण एक्स्ट्रीम. तर अँप्लिट्यूड म्हणजे काय सांगा? आता पहिला झोका देताना हे A1 राहील, आणि जेव्हा दुसरा झोका देईल तेव्हा हेच किती राहील? A2 राहील. जे असेल ते ना, कदाचित हे दोन्ही इक्वल राहू शकता है ना, पण मग जेव्हा दोघं एकत्र झोका देतील तेव्हा A1 A2 ची काय होईल? ऍडिशन, व्हेक्टर ऍडिशन, आणि रिझल्टंट येईल R. मग सांगा R काय आहे? R आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. म्हणजे A1 प्लस A2 व्हेक्टर सम. आता डेल्टा काय सांगा? आता जेव्हा पहिला झोका देत होता तेव्हा इनिशियल फेज किती होता? φ1. जेव्हा दुसरा मेंबर झोका देत होता तेव्हा इनिशियल फेज किती होता? φ2. पण जेव्हा दोघं बरोबर झोका देतील तेव्हा इनिशियल फेज राहील डेल्टा. तर डेल्टा इज द रिझल्टंट इनिशियल फेज, आणि R इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. आणि या दोघांकरता पण आपल्याकडं इक्वेशन्स आहे, आणि ते इक्वेशन्स R करता आणि त्या ठिकाणी रिझल्टंट अँप्लिट्यूड करता आपल्याला घ्यायचे. बघा, आता मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस पहिला मेंबर झोका देतोय अँप्लिट्यूड A1 आहे, दुसरा मेंबर झोका देतोय अँप्लिट्यूड A2 आहे, पण जेव्हा दोघं एकत्र झोका देत आहे अँप्लिट्यूड किती आहे? R. आणि R ची व्हॅल्यू आहे R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस φ1 मायनस φ2. R is equal to under root of A1 square plus A2 square plus twice A1 A2 cos φ1 minus φ2. फॉर्म्युला पाठ करा. डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ. आता डेल्टा म्हणजे काय सांगा? जेव्हा पहिला मेंबर झोका देत होता रिझल्टंट इनिशियल फेज होता φ1. जेव्हा दुसरा मेंबर झोका देत होता तेव्हा रिझल्टंट इनिशियल फेज होता φ2. पण जेव्हा दोघं एकत्र झोका देतील तेव्हा रिझल्टंट इनिशियल फेज राहील डेल्टा, आणि त्या डेल्टाचा फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय बघा A1 साइन α1 प्लस A2 साइन φ2 डिवायडेड बाय A1 cos φ1 प्लस A2 cos φ2. तर या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन्स घेता येतील. आता याचे डेरिवेशन्स आहे मित्रांनो, पण आपल्याला डिराईव्ह करायचे आहे का? नाही, आपल्याला कन्सेप्ट बेसवर काम करायचंय. की फक्त काय, जेव्हा पहिला मेंबर झोका देईल तेव्हा त्या झोक्याचा अँप्लिट्यूड A1 राहील, जेव्हा दुसरा मेंबर झोका देईल एकटा तेव्हा त्याचा अँप्लिट्यूड A2 राहील, आणि जेव्हा दोघं एकत्र मिळून झोका देतील रिझल्टंट अँप्लिट्यूड R राहील. आणि R करता फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस φ1 मायनस φ2. जेव्हा पहिला मेंबर झोका देईल इनिशियल फेज असेल φ1, जेव्हा दुसरा मेंबर झोका देईल इनिशियल फेज असेल φ2, आणि जेव्हा दोघं एकत्र झोका देतील इनिशियल फेज असेल रिझल्टंट इनिशियल फेज असेल डेल्टा. आणि डेल्टा इक्वल टू फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ A1 साइन φ1 प्लस A2
साइन फाय 2 डिवायडेड बाय A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. आणि तुम्हाला हे फॉर्म्युले कसे आलेले दॅट इज नॉट इम्पॉर्टंट पार्ट, पण ते फॉर्म्युल्यातली प्रत्येक टर्म काय जसं आता A1 काय, तर A1 पहिला मेंबर झोका देत असतानाचा अँप्लिट्यूड. दोन जण एकच झोका दोन जण देणारे, पहिला हा एकटा देईल A1, दुसरा एकटा देईल A2. नंतर पहिला झोका देत असताना फाय 1, दुसरा मेंबर झोका देत असताना फाय 2, आणि जेव्हा दोघं एकत्र झोका देतील R. असंच प्रकारे पहिला मेंबर झोका देताना फाय 1, दुसरा मेंबर झोका देताना फाय 2, जेव्हा दोघं एकत्र झोका देत असतील डेल्टा, आणि हा डेल्टा करता फॉर्म्युला. समजले सगळ्यांना? ते फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. काय पाहिजे? पाठ पाहिजे. याच्यात आपल्याला नंतर जसे गरज असेल त्या पद्धतीने आपण काय करून घेऊ, चेंजेस करू. पण मी मुद्दाम ते चेंज करणारे फॉर्म्युले इथं सांगत नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण रिक्वायरमेंट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ प्रॉब्लेम आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये मॉडिफिकेशन्स त्या ठिकाणी करू शकतो. लक्षात आलंय सर्वांना? या पद्धतीने आपल्याला हा पार्ट इथे लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट, डॅम्प्ड एसएचएम. नेक्स्ट पार्ट काय बघा, डॅम्प्ड एसएचएम. आता डॅम्प म्हणजे काय, तर सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण, की समजा तुम्ही झोक्यावर बसलेले ना. पुन्हा एकदा झोक्याचं पहिलं एक्झाम्पल घेऊ, मग इथं दिलेलं एक्झाम्पल घेऊ. तुम्ही कुठं बसलेले? झोक्यावर बसलेले. आणि झोक्यावर बसलेले असताना तुम्हाला एक जण झोका देतोय. मग सांगा याचा अर्थ तो तुम्हाला एनर्जी सप्लाय करतोय. झोक्याला काय देतोय? तो एनर्जी सप्लाय करतोय. मग आता जेव्हा तो झोक्याला एनर्जी सप्लाय करतोय तर झोक्याची मोशन कंटिन्युअस चालू आहे, आणि आता तुमचं झोका घेणं म्हणजे संपलेलं आहे. मग तुम्ही झोका देणाऱ्याला काय म्हंटले, की आता झोका देऊ नको मला. बघा कंडिशन लक्षात घ्या, की तुम्ही झोका देणाऱ्याला काय म्हंटले, मला आता झोका देऊ नको. आणि दुसरी कंडिशन, तुम्ही स्वतः पण झोका घेत नाही, पण झोका थांबवत पण नाही. पण काय होईल सांगा बरं? थोड्या वेळात तुम्हाला लक्षात येईल की झोक्याची स्पीड कमी कमी होत चाललेली. बघा आता पहिला पार्ट आहे, आणि हा झोक्याचं एक्झाम्पल आपण घेतोय. इथं सुरुवातीला जेव्हा झोका देत असेल मेंबर, तेव्हा झोका इथं जातोय आणि इकडं एक्स्ट्रीमला. ठीक आहे. पण ज्या वेळेस झोका घेणं बंद केल्या जाईल किंवा झोका देणं बंद केल्या जाईल, तेव्हा काय होईल मित्रांनो? झोका इतक्या लांब जाऊ शकेल? नाही जाणार. हळूहळू त्याचा जो अँप्लिट्यूड आहे तो कमी होईल, है ना. काही चक्र नंतर झोका इथपर्यंत जाईल, रिटर्न येईल. म्हणजे अँप्लिट्यूड पहिले एवढा होता, मग अँप्लिट्यूड कमी झाला, एवढाच राहिला. अजून नंतर अँप्लिट्यूड कमी होत जाईल हळूहळू झोका, आणि एका क्षणाला मग झोका पूर्णपणे थांबून जाईल आणि इथं मीन पोझिशनला येऊन रेस्ट मध्ये. म्हणजे काय होतंय, विथ रिस्पेक्ट टू टाइम, काय कमी होतंय? अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग. या ठिकाणी जो अँप्लिट्यूड आहे तो अँप्लिट्यूड काय होत चाललेला आहे? डिक्रीज होत चाललेला आहे. झोक्याची स्पीड हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे, जर झोका दिला पण नाही आणि घेतला पण नाही. एकदा जोरात झोका द्यायचा आहे आणि नंतर झोका घ्यायचा पण नाही द्यायचा पण नाही. मग अशा पद्धतीत अँप्लिट्यूड काय होत जातो? इट गोज ऑन डिक्रीजिंग. का बरं? कारण हवेचं फ्रिक्शन असतं, घर्षणामुळं काय होतं, मोशन कमी कमी होते, आणि एका कंडिशन नंतर अँप्लिट्यूड 0 होतो, आणि द डिक्रीज इन अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड डॅम्पिंग, अँड द मोशन इज कॉल्ड डॅम्प्ड एसएचएम. सांगा, जसं विथ रिस्पेक्ट टू टाइम वेळेनुसार काय होतंय, अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग, अँप्लिट्यूड कमी कमी होतोय, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या मोशनला काय म्हटलं जातं? डॅम्प्ड एसएचएम. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय. घड्याळीचा जो दोलक आहे त्याची मोशन एसएचएम आहे का डॅम्प्ड एसएचएम आहे? तर त्याची मोशन एसएचएम आहे. का बरं? कारण जोपर्यंत सेल व्यवस्थित आहे
तोपर्यंत घड्याळीच्या पेंडुलमचे ऑसिलेशन कमी कमी होत जात नाही, अँप्लिट्यूड कमी होत नाही, तेवढाच राहतो. मग ते SHM. कळालं? पण जर SHM चा अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम जर डिक्रीज होत असेल तर त्यावेळेस त्याला काय नाव देऊ आपण? इट इज कॉल्ड डॅम्प्ड SHM. कळाले सगळ्यांना? सेम एक्झाम्पल इथे बघा. आता एक सपोर्ट आहे, रिजिड सपोर्ट, त्याला एक स्प्रिंग बांधलेली आहे आणि त्याला एक ब्लॉक अटॅच केलेला आहे. त्या ब्लॉकचं मास किती आहे? M हे त्याचं मास आहे. M ब्लॉकचं मास आहे आणि त्याला एक रॉड लावलेला आहे आणि नंतर त्या रॉडला एक परत प्लेट लावलेली, त्याला व्हॅन म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? व्हॅन. आता बघा काय होतंय की आपण ह्या ब्लॉकला हातामध्ये पकडायचं आणि डाऊनवर्ड ओढायचं. काय करायचंय सांगा? त्या ब्लॉकला हातामध्ये पकडून आपण डाऊनवर्ड ओढणार आहे. डाऊनवर्ड मोशन द्यायची आहे. ब्लॉकला हातामध्ये पकडून डाऊनवर्ड मोशन द्यायची आहे आणि ओढायचं, डाऊनवर्ड ओढायचं आणि रिलीज करून टाकायचं. सांगा आता काय होईल? ज्यावेळेस आपण त्या ब्लॉकला डाऊनवर्ड ओढणार त्यावेळेस त्याची मोशन स्टार्ट होईल, सॉरी तो ओढल्या जाईल. आणि सांगा बरं स्प्रिंगच्या बाबतीत काय होईल? तर स्प्रिंगचं बघा, स्प्रिंगच्या बाबतीत काय होईल? ती जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगचं इलॉंगेशन होईल. ही जी स्प्रिंग आहे ही ताणल्या जाईल. लक्ष येत आहे ना? आणि स्प्रिंग ताणल्या गेली की म्हणजे स्ट्रेचिंग होईल त्याचं, आणि मग आपण त्या ब्लॉकला सोडून दिलं तर मग तो ब्लॉक अपवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड SHM परफॉर्म करेल. आणि ही त्याची कोणती पोझिशन असेल? मीन पोझिशन. तो अपवर्ड जाईल म्हणजे इथंपर्यंत जाईल, नंतर परत डाऊनवर्ड येईल, इथं येईल, परत डाऊनवर्ड येईल, दुसऱ्या एक्स्ट्रीमला जाईल. सांग आता ह्या ब्लॉकच्या काय झाल्या? एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ही कोणती झाली? मीन पोझिशन. म्हणजे ह्या पद्धतीने त्याची मोशन स्टार्ट होईल आणि ती फक्त आतापर्यंत आपण झोक्याची आडवी मोशन घेतलेली आहे, ही कशी राहील? उभी मोशन. ज्यामध्ये सांग आता ही अशी मोशन राहील. सांग ही ब्लॉकची कोणती पोझिशन? मीन. ही कोणती राहील? एक्स्ट्रीम. आणि ही पण एक्स्ट्रीम. मग जो ब्लॉक आहे तो मीन कडून एक्स्ट्रीम कडे जाईल, एक्स्ट्रीम कडून मीन कडे येईल, मीन कडून एक्स्ट्रीम कडे जाईल, एक्स्ट्रीम कडून मीन कडे येईल. म्हणजे सांगा बरं. आणि त्या मोशन मध्ये एक मीन आणि दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ही मोशन F इज इक्वल टू -kx हे इक्वेशन फॉलो करेल. म्हणजेच ही मोशन सांगा कोणती झाली? सिंपल हार्मोनिक मोशन. मी तुम्हाला सांगितलं ज्या मोशन मध्ये एक मीन आणि दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स असतात आणि जी मोशन F इज इक्वल टू -kx हे इक्वेशन सॅटिस्फाय करते, त्या मोशनला काय नाव दिलं जातं? सिंपल हार्मोनिक मोशन. काय नाव दिलं जातं सांगा? सिंपल हार्मोनिक मोशन. मग ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे. पण आता मला सांगा, हा जो ब्लॉक आहे हा ह्या ब्लेडला ही जी व्हॅन याला काय बांधलेला आहे, हा पाण्यात बुडवलेला आहे. मग सांगा बरं जेव्हा ब्लॉक अपवर्ड डाऊनवर्ड जाईल तेव्हा हा व्हॅन सुद्धा काय होईल? अपवर्ड डाऊनवर्ड जाईल, पण कशात? पाण्यात. पण ते पाणी ह्या व्हॅनला अपोज करेल अपवर्ड डाऊनवर्ड जायला आणि त्यामुळे रेजिस्टन्स तयार होईल. पाणी काय करेल? रेजिस्ट करेल आणि त्यामुळे ही जी ब्लॉकची मोशन आहे ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे. पण याचा अँप्लिट्यूड सांगा पहिले इतका असेल, मग इतका होईल, मग इतका होईल, मग इतका होईल आणि नंतर मोशन बंद होईल. मग सांगा ह्या ब्लॉकची SHM, ज्याला एक ब्लेड लावलेले व्हॅन पाण्यात बुडवलेलं, तर याची मोशन सांगा SHM आहे का डॅम्प्ड SHM आहे? तर त्याचा विचार करायचा. त्याचा अँप्लिट्यूड कमी होतोय का नाही ब्लॉकचा? तर नॅचरली कमी होतोय. का कमी होतोय? कारण तो ब्लॉक कोणाला अटॅच केलेला आहे? व्हॅनला. आणि व्हॅन कशात बुडवलेला आहे? पाण्यामध्ये. आणि ज्या वेळेस मोशन होणार आहे त्यावेळेस सांगा व्हॅनच्या अपवर्ड डाऊनवर्ड मोशनला कोण अपोज करणार आहे? पाणी. त्यामुळे त्याची मोशन कमी होणार आहे. पण तो व्हॅन कोणाला अटॅच केलेला आहे? ब्लॉकला. मग ब्लॉकची पण मोशन कमी होणार आहे आणि त्यामुळे हे डॅम्प्ड SHM. डॅम्पिंग म्हणजे ऑसिलेशनचा अँप्लिट्यूड कमी कमी होणं. मग आपण त्या ठिकाणी नॉर्मल SHM करता एक इक्वेशन तयार केलंय ज्याला आपण नाव दिलं होतं
डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM आणि ते होतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे इक्वेशन होतं. दिस इज द इक्वेशन फॉर द सिंपल हार्मोनिक मोशन. डिफरन्शियल इक्वेशन याला काय म्हटलं होतं आपण, डिफरन्शियल. पण हे इक्वेशन कोणा करताय, जेव्हा एम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम कसं राहतोय, कॉन्स्टंट, म्हणजे कमी नाही होते आणि वाढत नाही, तर तेव्हा हे इक्वेशन वापरायचं. पण ज्या वेळेस एम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतोय, डिक्रीज होतोय, म्हणजे SHM कोणती सांगा, डॅम्प्ड SHM, त्यावेळेस इक्वेशन कोणतं वापरायचं आहे, तर इक्वेशन वापरायचं आहे हे इथं जे दिलेलं आहे. आणि हे तुम्हाला पाठ करावं लागेल. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी अपॉन एम dx अपॉन dt प्लस k बाय m इंटू एक्स इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा बघा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी अपॉन एम डी स्क्वेअर dx अपॉन dt प्लस k बाय m इंटू एक्स इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द डॅम्प्ड SHM है ना. आता त्यामध्ये काही कॉन्स्टंट टर्म आपल्याला लक्षात घ्यायचे. या कॉन्स्टंट टर्म आहे बी. आता याच्यात एक्स आपण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन तयार करू. सांगा जनरल आपलं डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय1 किंवा फाय. हे अनडॅम्प्ड SHMचे ज्याच्यात एम्प्लिट्यूड कमी होत नाही त्या SHMचे इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. पण जेव्हा SHMचं डॅम्पिंग होतंय, म्हणजे एम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम डिक्रीज होतोय, त्यावेळेस इक्वेशन काय येईल, त्यावेळेस इक्वेशन येईल तर हे एक्स इज इक्वल टू काय इक्वेशन येत आहे, एक्स इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस बी अपॉन टॉइस एम, हे ब्रॅकेट मध्ये घ्या, इंटू टी कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय. हे इक्वेशन. आता त्यामध्ये सांगा इथं ए, आता हे कॉसच्या फॉर्म मध्ये काही हरकत नाही, पण बाकीचे टर्म बघा, तर इथं हार्ड पार्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, हे एम्प्लिट्यूड आहे, म्हणजे ए इंटू ई रेस टू मायनस बी अपॉन टॉइस एम इंटू टी, हा काय सांगा, एम्प्लिट्यूड ऑफ द डॅम्प्ड SHM. म्हणजे जेव्हा डॅम्पिंग असेल तेव्हा एम्प्लिट्यूड ए नाही घ्यायचा आहे, तेव्हा एम्प्लिट्यूड घ्यायचा आहे ए इंटू ई रेस टू मायनस बी अपॉन टॉइस एम इंटू टी, हा एम्प्लिट्यूड घ्यायचा आहे. काय सांगा, ए इंटू ई रेस टू मायनस बी अपॉन टॉइस एम इंटू टी, हा एम्प्लिट्यूड घ्यायचा आहे. आणि जर त्यामध्ये ए काय, तर ए इज द एम्प्लिट्यूड इन अब्सेन्स ऑफ डॅम्पिंग. म्हणजे डॅम्पिंग नसतं तर एम्प्लिट्यूड ए असता, पण डॅम्पिंग असेल तर एवढा आहे. सांगा, इन ॲब्सेन्स ऑफ डॅम्पिंग एम्प्लिट्यूड इज ए. इन ॲब्सेन्स ऑफ डॅम्पिंग एम्प्लिट्यूड इज ए. आणि इन प्रेझेन्स ऑफ डॅम्पिंग एम्प्लिट्यूड इज ए इंटू ई रेस टू मायनस बी अपॉन टॉइस एम इंटू टी, हा एम्प्लिट्यूड. सांगा, दिस इज द amplitude in absence of damping and this is the amplitude in presence of damping. कळालंय सगळ्यांना. सांगा, amplitude is equal to A in absence of damping आणि amplitude is A into e raised to minus b upon twice m into t in the presence of damping. amplitude चा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक्स इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन देखील लक्षात ठेवावं लागेल. आता अँग्युलर व्हेलॉसिटीचा आपल्याला माहिती आहे ओमेगा स्क्वेअर, खूप वेळ झालं, इज इक्वल टू काय असतं, के बाय एम. मग ओमेगा इक्वल टू काय येतं, अंडर रूट ऑफ के बाय एम. जर डॅम्पिंग नसेल तर हा फॉर्म्युला वापरायचा ओमेगाचा. डॅम्पिंग नसेल म्हणजे काय, इफ एम्प्लिट्यूड डज नॉट गो ऑन डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हा ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ के बाय एम. पण डॅम्पिंग असेल म्हणजे ही कंडिशन.
तेव्हा ओमेगाच्या ऐवजी ओमेगा डॅश घ्यायचं. लक्षात ठेवायला बघा के अपॉन एम जसतच घ्यायचं मायनस बी अपॉन टॉईस एम आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला घ्यायचा. आणि टी टाइम पिरियड इज इक्वल टू असतं 2 पाय अपॉन ओमेगा. मग इज इक्वल टू सांगा 2 पाय आणि डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ के अपॉन एम मायनस बी अपॉन टॉईस एम आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथं वापरता येईल पिरियड ऑफ ऑसिलेशन करता. मग डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी अपॉन एम डी एक्स अपॉन डी टी प्लस के बाय एम एक्स इज इक्वल टू 0. This is called differential equation of damped SHM. Then this is the equation for displacement. X is equal to A into e raised to minus b upon twice m into t cos omega dash t into omega dash into t plus 5, where this part is the amplitude in presence of damping and A is the amplitude in absence of damping. Then omega dash is equal to under root of k upon m minus b upon twice m bracket square. Period of oscillation capital T is equal to 2 pi divided by under root of k upon m minus b upon twice m bracketचा स्क्वेअर. हे झाले फॉर्म्युले फॉर डॅम्प्ड एसएचएम. कशा करता असणारे फॉर्म्युले तर डॅम्प्ड एसएचएम करता. तर एवढे फॉर्म्युले मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे. कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम आणि डॅम्प्ड एसएचएम एवढे फॉर्म्युले आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे ना. तर ते तुम्हाला व्यवस्थित एकदा रिव्हिजन देऊन क्लिअर करायचे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यात अडचण येणार नाही है ना. कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम पहिली समजा पहिला मेंबर झोका देतोय x1, दुसरा मेंबर झोका देतोय x2. पहिला झोका देत असताना अँप्लिट्यूड A1, दुसरा झोका देत असताना अँप्लिट्यूड A2. पहिला झोका देत असताना इनिशियल फेज φ1, दुसरा झोका देत असताना इनिशियल फेज φ2. दोघं एकत्र झोका दिला तर x इक्वल टू काय येईल x1 प्लस x2. व्हॅल्यू पुटअप करून सॉल्व्ह करा. पहिला झोका देताना अँप्लिट्यूड A1, दुसरा झोका देताना अँप्लिट्यूड A2. दोघं एकत्र झोका देताना रिझल्टंट अँप्लिट्यूड R. पहिला झोका देताना इनिशियल फेज φ1, दुसरा झोका देताना इनिशियल फेज φ2. जेव्हा एकत्र झोका देतील इनिशियल फेज डेल्टा. आणि असा असेल तर x इज इक्वल टू x1 प्लस x2 आणि x इज इक्वल टू R साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. ज्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युले घ्यायचे आर आणि डेल्टा करता. आर इज इक्वल टू आर म्हणजे काय, जेव्हा दोघं एकत्र झोका देत असतील तेव्हा रिझल्टंट अँप्लिट्यूड झोक्याच्या मोशनचा, आणि तो असेल अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस φ1 मायनस φ2. आणि डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 डिवायडेड बाय A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2. तर हे फॉर्म्युले इथं वापरायचे. नंतर डॅम्प्ड एसएचएम करता आताच आपण फॉर्म्युले घेतलेले ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे तुम्ही व्हिडिओ बघताय तो पॉज करायचा आणि सर्व फॉर्म्युले लिहून घेत चालायचे, जेणेकरून आपली चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होऊ शकेल. आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजन जर तुम्ही दिली तर मित्रांनो हे काही सर्व अवघड नाही आहे. ते सर्व कसं आहे सोप्पा पार्ट आहे. फक्त आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करत चालायचं आहे. तर धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट